अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर आज खारघर में गति रन मैराथन का बड़े उत्साह के साथ आयोजन किया गया। विधायक विक्रांत पाटिल और मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ने हरी झंडी दिखाकर इस मैराथन की शुरुआत की। मैराथन का आयोजन विधायक विक्रांत पाटिल प्रतिष्ठान और जानिया फाउंडेशन की ओर से किया गया था। इसमें पनवेल, खारघर और नईबेग क्षेत्र के 2000 से अधिक प्रतिभागियों ने हिस्सा लिया और ब्रेस्ट कैंसर तथा सर्वाइवल कैंसर जैसे बीमारियों के लिए जागरूकता का संदेश दिया। इस अवसर पर नगर सेविका स्नेहल ढमाले, नगर सेवक समीर कदम तथा भाजपा कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस मैराथन में 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर और 3 किलोमीटर के विभिन्न वर्गों में दौड़ प्रतियोगिताएं आयोजित की गई। साथ ही छोटे बच्चों के लिए विशेष तौर पर 3 किलोमीटर की किड्स रन का भी आयोजन किया गया। प्रतियोगिता में विजेता प्रतिभागियों को नकद पुरस्कार और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर बोलते हुए विधायक विक्रांत पाटिल ने इस पहल को महिलाओं को समर्पित करते हुए सभी प्रतिभागियों का आभार व्यक्त किया। विधायक विक्रांत पाटिल ने अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं देते और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतंय। हा खरं तर संपूर्ण महिना महिला दिनाचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम साकारण्याचा महिना म्हणून त्या ठिकाणी सगळेच जण त्याच्याकडे बघत असतात आणि त्यामुळे आज पनवेलमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक गतिरन नावानी मॅरेथॉन साकारली आणि या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन केलं की कुठलं तरी कॉज घेऊन जनतेसाठी एखादा वेगळा विषय घेऊन मॅरेथॉन आम्ही करावी आणि म्हणून हा जो विषय आम्ही निवडला तो महिलांसाठी सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर विषयाचा अवेअरनेस, प्रबोधन या विषयाला घेऊन आम्ही मॅरेथॉन केली। आमच्या मातृशक्तीला, तिच्या आरोग्याची चिंता आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या विषयात जागरूक असलं पाहिजे। समाज म्हणून प्रत्येक पुरुषांनी ती मानसिकता आपल्या डोक्यात ठेवली पाहिजे की आमच्या या मातृशक्तीला, जी आपल्या घराची, कुटुंबाची काळजी घेते, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची चिंता आपण केली पाहिजे। सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हा आजार असा आहे की जो वेळीच जर ह्याचं निदान झालं तर आपण अनेक माता भगिनींना या आजारापासून वाचवू शकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी या विषयाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, वेळी चेकअप होण्याचं गरजेचं आहे। म्हणून या मेसेजला घेऊन आपण त्या ठिकाणी ही रन केली, ही मॅरेथॉन केली। मोठ्या संख्येने 2500 पेक्षा जास्त रनर्स, पार्टिसिपेंट्स या स्पर्धेत आले होते आणि ही स्पर्धा त्यांनी यशस्वी केली। आमदार म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मॅरेथॉन विषयातला माझा हा पहिला प्रयत्न आहे आणि त्यामुळे खरं तर मला अपेक्षा जेवढी होती त्यापेक्षा जास्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला। येणाऱ्या मान्सूनमध्ये आम्ही अजून एक मॅरेथॉन जाहीर केली आणि त्याला मला खात्री आहे की आता अधिक नियोजन करून आम्ही अजून चांगला प्रतिसाद मिळवू शकू। शेवटी एका गोष्टीतून जो अनुभव प्राप्त होतो त्यातून पुढे काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे जेव्हा पहिल्याच प्रयत्नामध्ये 2500 प्लस पार्टिसिपेंट्स एवढ्या मोठ्या संख्येने या स्पर्धेत उपस्थित राहतात, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी, आमच्या टीमसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे खारघरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। संपूर्ण पनवेलकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। नवी मुंबईकर, अनेक जण आजूबाजूच्या MMR रिजन मधून या ठिकाणी आले होते, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेचा हिस्सा झालात आणि एक चांगला कॉज घेऊन जो प्रयत्न आम्ही करतोय त्यामध्ये आमचे हात आपण मजबूत केलेत। या महिला दिनाच्या मी मनापासून आमच्या मातृशक्तीला, आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या लाडक्या सगळ्या आई, ताई सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक आमदार म्हणून मी आणि माझी टीम कायम कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं सांगतो। महिला दिनाच्या मातृशक्तीला खूप साऱ्या शुभेच्छा। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।